यांनी जी हातावरती मेहंदी काढली आहे ना, त्याचा रंग जेवढा डार्क नाही तेवढा माझ्या कांडचा रंग असा, त्या खेळाचा रंग असा डार्क होणार आहे ना. पहिल्या दिवशी तिला जेव्हा म्हणजे हा लुक होता तेव्हा मी तिला म्हटलं की इतकी गोड दिसतेस तू, आधीच्या पेक्षा ही छान वाटते. मला जसं पळवून मेहंदी काढली ना, दादाच्या हातभर छान मेहंदी काढणार आहे. हॅलो, मी अदिती. इट्स मज्जामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या सेटवर आहे आणि तुमच्या सगळ्यांची लाडकी जोडी मे बी माझ्यासोबत आहे. ऐश्वर्या आणि सारंग कसे आहात? अरे मस्त, कसं दिसतोय आम्ही. मला तुझा आवाज खूप आवडला. थँक्यू सो मच. बरं, गोड दिसतीयस तू. रणदिव्यांच्या घरी आली आहेस आणि फायनली सून म्हणून आता तू वावरतीयस. कसं वाटतंय सगळं हे? खूप छान वाटतंय. हळूहळू यांना असं वाटतंय की मी यांच्या सगळ्या चालीरीती आणि त्यांच्या रुटीन्समध्ये मी रुळते वगैरे, पण असं काही नाही आहे. असं भ्रमात आहेत ते. आणि सारंग पण असा खूप भ्रमात आहे की ऐश्वर्याला मी आवडू लागलोय की काय, ऐश्वर्या जरा माझ्याविषयी सॉफ्ट. मला मजा येते ओव्हरऑल. बरं सारंग, तिला या रूपात बघून कसं वाटतं? म्हणजे याआधी तिचं वेस्टर्न लुक असायचं किंवा वेगळे लुक असायचे आणि आता ती प्रॉपर साडीत आहे, सोज्वळ दिसतीये. कसं वाटतं? मला खूप छान, मला हाच तिचा लुक आवडतो. साधी जी अशी साडीत जी दिसते ती खूप आवडतो. पहिल्या दिवशी तिला जेव्हा म्हणजे हा लुक होता तेव्हा मी तिला म्हटलं की इतकी गोड दिसतेस तू, आधीच्या पेक्षा ही छान वाटतेस. तुला पर्सनली साडी वगैरे किती आवडते? मी खूप कम्फर्टेबल असते साडीमध्ये. म्हणजे मला तू म्हणशील की तू वन पीस किंवा वेस्टर्न असं काहीतरी, हा कधीतरी ठीक आहे, पण तू मला सांगशील की तू रोज साडी नेस तर हो मी नेसेल. खूप कम्फर्टेबल असते मी साडीमध्ये. बरं, आधीच्या लग्नात आपण जेव्हा भेटलो तेव्हा तुमची लग्नसराई होती, तुमची धावपळ होती, त्यामुळे एका इंटरव्ह्यूसाठी आम्हाला खूप वेळ थांबावं लागायचं. पण आत्ता फ्री आहात. आत्ता फ्री आहात. जानकी आणि ऋषिकेशचं लग्न आहे, मेहंदी सोहळा आहे आज. किती एक्सायटेडमेंट आहात? म्हणजे किती एक्सायटेड आहात? भरपूर एक्साइटमेंट म्हणजे तुफान. कारण तेव्हा मी पण अडकल्यासारखा होतो, पण मला भीती होती की बाबा लग्न नक्की होणार आहे का माझ्या. म्हणजे मी तयार झालोय, मी इतकं मन गुंतून बसलोय, पण काय होणार बोल्यावर चढल्यावर खूप भीती होती मला. देवाची कृपा आहे, लग्न झालं. आता कसं आहे, आता ऐश्वर्या माझी बायको आहे, मदतीला माझ्या सोबत आहे, माझ्या लाडक्या दादा वहिनीचं लग्न आहे. मी म्हणजे एक्साइटमेंट कमाल. सकाळी मी त्याला उठवलंय, मेहंदीसाठी तयार केलंय आणि मला जसं पळवून मेहंदी काढली ना, दादाच्या हातभर छान मेहंदी काढणार आहे, बदला घेणार आहे. मी आणि ओवीनी बरेच प्लॅन्स केलेत, त्यामुळे सगळं प्री प्लॅन्ड असणार आहे. मजा आहे. बदला हा शब्द धरूनच तुला विचारते, आता तू काय बदला घेणार आहेस जानकीचा? मी तर बदला म्हणजे यांनी जी हातावरती मेहंदी काढली आहे ना, त्याचा रंग जेवढा डार्क नाही तेवढा माझ्या कांडचा रंग असा, त्या खेळाचा रंग असा डार्क होणार आहे ना. लोक सगळं विसरून जातील का, मेहंदी काय, हळद काय, लग्न काय. बस म्हणजे 10 वर्षांनी पुन्हा लग्न करण्याचा जो काही निर्णय आहे त्यांचा, तो त्यांना असं वाटतं की उगाच घेतला असं वाटेल? नाही, ते आता नाही, मी तुला सांगेन, ते तू बघ. बरं, त्याचा पुरेपूर प्रयत्न ती करेल. ते प्रयत्न ती करतच असते. मेहंदी काढणार आहात का दोघं? आणि खूप आवडते मेहंदी, म्हणजे आम्हाला मेहंदी काढावीच लागणार. सारंगकडून जबरदस्ती काढून मेहंदी. सारंगचं नाव असणार आहे का? सारंग की सौमित्रचं नाव घ्यायला आवडेल? जवाब दो. आता बघ तुम्ही ती गपचूप कुठेतरी लिहिली सौमित्र. असं इथे कुठेतरी लिहून टाकेल सौमित्र. बरं, आता म्हणजे आता सगळेजण आहे आणि सगळ्यांना, जसं मी तुला आधीच म्हणाले की ना, ती सगळ्यांसमोर चांगलं वागायचा प्रयत्न करते. सारंगला असं दाखवते की ती सारंग सोबत पण छान आहे, सारंगच्या प्रेमात आहे, त्यामुळे ती सारंगला दाखवण्यासाठी ती काढेल. हो, सारंगचा पत्ता वापरून ती घरात आली आहे, त्यामुळे नाव तर सारंगचं लिहावंच लागेल तिला. आणि गपचूप कुठेतरी काहीतरी काढेल सौमित्र. आता आपल्याला सीनसाठी जायचंय. सो आपण या पुढच्या गप्पा पुढच्या इंटरव्ह्यू मध्ये मारूयात. सो थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.